कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ कुणी काढला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पण विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी एक समिती गठीत केलेली होती आणि या समितीच्या तपासामध्ये तो व्हिडिओ कुणी काढला, यामध्ये आमदार सहभागी होते का, ज्याने व्हिडिओ काढलाय तो व्यक्ती कुठे बसलेला होता, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आता जवळपास आलेली आहे। आणि याच तपासामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आता समोर आलेल्या आहे। येत्या 2 दिवसांमध्ये ही समिती सभापती राम शिंदे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे। पण त्यापूर्वी हा व्हिडिओ किती वेळा काढला गेला, किती वाजेची ती वेळ होती, कोणकोणते आमदार विधान परिषदेमध्ये उपस्थित होते, याबद्दलचा मोठा खुलासा झालेला आहे आणि याबद्दलच आपल्याला समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर विधिमंडळ सचिवालयाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे। अधिवेशनाचा जो शेवटचा दिवस होता त्या शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला होता। त्याची वेळ काय होती, तर त्याची वेळ होती दुपारी 1:31 तर 1:51 दरम्यान हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला होता। आणि या वेळेला विधिमंडळ सचिवालयाने तपास करत असताना शेवटच्या दिवसाचं विधान परिषदेचं सभागृहातले सगळे CCTV फुटेज तपासलेले आहे आणि या तपासामध्ये कुठलाही आमदार त्यावेळेला मोबाईल वापरत नव्हता अशी बाब समोर आलेली आहे। प्रथमदर्शी तपासातून आणखी गोष्टी याच्यामध्ये समोर येईल। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की विधान परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या कुठल्याही पक्षाच्या आमदाराने माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ काढलेला नाहीये। त्यानंतर आता मग प्रश्न उपस्थित होतो की हा व्हिडिओ जर आमदारांनी काढलेला नाहीये तर मग हा व्हिडिओ काढला कोणी? तर तपासामधून असं दिसतंय किंवा जितेंद्र आव्हाडांनी जो व्हिडिओ ट्विटरवरती पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओचे काही दृश्य जर बघितली तर हा व्हिडिओ प्रथमदर्शनी गॅलरीत बसलेल्या व्यक्तींनी काढलेला आहे। आता तुम्हाला माहिती असेल विधानसभा किंवा विधान परिषदेचं ज्यावेळेस कामकाज सुरू असतं त्यावेळेला गॅलरीमध्ये काही लोकांना, पत्रकार असतील किंवा सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे लोक काम करतात किंवा सामान्य मतदार असेल, माणूस असेल, त्यांना कामकाज बघण्याची संधी ही दिली जाते। त्याच्यासाठीची एक कायदेशीर प्रोसेस आहे। तिथे बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढल्याचं अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। शेवटच्या दिवसाचं संपूर्ण CCTV फुटेज तपासण्यात आलं, पण जितेंद्र आव्हाडने जो व्हिडिओ एक पोस्ट केलेला होता तो जर आपण बघितला तर त्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ झूम करून शूट केल्याचं आपल्याला दिसतंय। म्हणजे कुणीही व्यक्ती सांगेल की ज्या वेळेला माणिकराव कोकाटे हे रमी खेळत होते असा आरोप आहे आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये तो मोबाईल फिरतो, व्हिडिओ शूट इकडे तिकडे सरकतं, त्यावेळेला काही बाका सुद्धा तिथे दिसतात। आणि दुसऱ्या बाजूला त्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती ज्या मोबाईलमधून जिथून व्हिडिओ शूट करतोय त्याची आणि माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलची म्हणजे त्या व्हिडिओची हाईट लक्षात येते की किती उंचीपासून तो व्हिडिओ शूट केला असावा। त्याचबरोबर एका दृश्यामध्ये मोबाईलच्या कोपऱ्याला डाव्या बाजूला एक काहीतरी बाकासारखं आवरण दिसतंय, म्हणजे तो गॅलरीतूनच शूट केला असावा। यात म्हणजे इथे शंका घ्यायला सुद्धा आता जागा आहे। आता अजून एक तपासात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्या वेळेला हा व्हिडिओ शूट झाला, ज्या वेळेचा मी उल्लेख करतोय 1:31 तर 1:51 या काळामध्ये आदिवासी मंत्री अशोक उईके हे 93व्या सूचनेवरती विधान परिषदेमध्ये निवेदन देत होते। त्यावेळेस मंत्री उदय सामंत, मंत्री पंकज भोयर, मंत्री इंद्रनील नाईक हे विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले होते। या वेळेला कुठल्याही आमदाराने किंवा कुठल्याही मंत्र्याने हा व्हिडिओ स्पष्ट शूट केलेला नसावा असा सुद्धा या समितीचा अंदाज आहे, कारण सगळे लोक कामकाजामध्ये व्यस्त होते। आता पुढचा मुद्दा काय आहे की जर मग कुठल्या आमदाराने, कुठल्या मंत्र्याने हा व्हिडिओ शूट केलेला नाहीये तर मग तो व्यक्ती कोण होता ज्याने गॅलरीतून हा व्हिडिओ शूट केलेला आहे? तर तो कोकाटेंचा व्हिडिओ काढला कुणी? हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न ज्याबद्दल सगळी चर्चा घडते। दुसरा, प्रेक्षक गॅलरीतून जो व्यक्ती फोटो काढत होता तो व्यक्ती नेमका कोण होता, त्याचं नाव काय, हा प्रश्न आता सातत्याने पुढे येईल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की प्रेक्षक गॅलरीमध्ये लोक कामकाज बघण्यासाठी, त्यातून बोध घेण्यासाठी तिथे येत असतात। मग जर एखादा व्यक्ती तिथे येऊन व्हिडिओ शूट करत असेल तर मग त्याचा उद्देश नेमका काय होता? तो राजकीय होता की आणखी कुठला होता, हे सुद्धा तपासातून समोर येईल किंवा तपासलं जाईल आणि त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। 2 दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाचा अहवाल सभापती राम शिंदे यांच्याकडे येईल। त्यावेळेला त्या अहवालानंतर त्या व्यक्तीचं नाव समोर येईल का, त्याचा हेतू समोर येईल का आणि त्याच्यावर कुठली कायदेशीर कारवाई केली जाईल का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय। पण दुसरीकडे
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरायला लागलेली आहे. लातूरमधल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर सुद्धा आता छावाचे कार्यकर्ते अजितदादांना भेटून माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणार आहेत. दुसरीकडे अंजली दमानिया यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अजितदादा माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणावर बोलायला तयार नसले तरी सुद्धा या प्रकरणामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची मोठी राजकीय कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या समितीचा अहवाल काही येऊ, कारवाई होऊ ना हो, पण कोकाटेंच्या प्रकरणामध्ये अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस किती सहनशीलता दाखवणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.